नमस्कार. चला बघू या 6 वर्षाच्या मुलीसाठी पेशवाई नऊवारी साडी कशा प्रकारे शिवता येईल. अतिशय सोप्या पद्धतीने आणि अतिशय सुंदर अशी ही साडी तयार होते. यासाठी आपल्याला अस्तर घ्यायचा आहे. हा मी हाफ पॅन्ट कट करणार आहे. यासाठी मी 4 पदरी कापड घेतलेला आहे. लेंथ घेते आहे 16 इंच. त्यानंतर 10 इंच हा आपल्याला घ्यायचा आहे 1/3 ऑफ सीटमध्ये. त्यानंतर इकडे आपल्याला 1/3 ऑफ सीट घ्यायचं आहे. म्हणजे इथे सुद्धा आपल्याला 10 इंच घ्यायचं आहे. 10 इंच घेतल्यानंतर 2 इंच आपल्याला आत घ्यायचं आहे. आणि या 2 इंचापासून वरती स्ट्रेट लाईन आपल्याला घ्यायची आहे. म्हणजे इथे आपल्याला वरती 8 इंच येणार आहे आणि इथे जे आकार आपल्याला करून घ्यायचा आहे. त्यानंतर खाली बॉटम घेणार आहे मी 7 इंच. कारण पॅन्ट थोडा तिला लूज असायला पाहिजे, टाईट फील नको व्हायला, म्हणून 7 इंच आपण इथे बॉटम घेत आहे. आता आपण हा एक पाय काढणार आहे. अशा प्रकारे आपल्याला 2 पाय, पेशवाईमध्ये 2 पाय वेगवेगळे काढतात त्या पद्धतीने मी सांगेल. हा कापड घेतलेला आहे. इथे आपल्याला रुंदी घ्यायची आहे 20 इंच आणि लांबी घ्यायची आहे पूर्ण उंची जी काही असेल. म्हणजे पूर्ण उंची इथे 29 आहे, तर मी 29 घेणार आहे. इथे 4 पदरी कापड झालेला आहे, म्हणजे 2 पाय आपल्याला इथे निघणार आहे. रुंदी घ्यायची आहे 20 इंच आणि लांबी घ्यायची आहे जेवढी ही हाईट असेल तेवढी, म्हणजे 29. इथून इथे मी लेंथ घेतलेली आहे जी आहे 29 आणि रुंदी घेतलेली आहे 20 इंच. अशा प्रकारे मेजरमेंट करून आपण हा कापड कट करून घेणार आहोत. आणि वरच्या बाजूला जो उरलेला कापड दिसते आहे आपल्याला, त्या उरलेल्या कापडामध्ये हा जो उरलेला कापड आहे त्या भागामध्ये आपण तिचा पदर कट करणार आहोत. लहान मुलीचा पदर आहे त्यामुळे आपण पदर हा 15 इंच रुंदी घेणार आहोत. त्यामुळे इथल्या उरलेल्या कापडात तो होऊन जाईल. आता पदरसाठी मी जो कापड कापून घेतलेला आहे तो आहे 15 इंच. आणि पदर घेताना त्याची लांबी घ्यायची आपल्याला जेवढी हाईट आहे त्याच्या दुप्पट प्लस 15 इंच एक्स्ट्रा, म्हणजे 29 + 29 + 15 इंच. अशा प्रकारे आपण मेजरमेंट घेऊन घेणार आहोत आणि मार्क आपल्याला करून घ्यायचा आहे. आणि जिथून आपण पूर्ण उंची 15 इंच एक्स्ट्रा घेतलं होतं त्या भागातून आपल्याला अशा प्रकारे क्रॉसमध्ये लाईन ड्रॉ करून घ्यायची आणि इथून आपल्याला हा भाग कट करून घ्यायचा आहे. हा आपला पदरचा भाग झालेला आहे. अशा प्रकारे आपला पदरचा भाग तयार झालेला आहे. आपल्याला लेस लावून घ्यायची आहे. आता या पदराला मी पूर्ण चारी बाजूनी लेस लावून घेते. हा बॉटम आहे तो सुरुवातीला आपण स्टिच करून घेऊया. अशा प्रकारे आपला बॉटम स्टिच करून झालेला आहे. आता आपल्याला एक पाय या बॉटमला अटॅच करायचा आहे. तर पाय जेव्हा अटॅच करतो त्यावेळेस आपल्याला पायाचा जो सरळ कपडा निघालेला आहे तिथे आपल्याला खालच्या बाजूला सरळ लेस लावून घ्यायची आणि त्या साईडची जी बाजू आहे ती आपल्याला अशा प्रकारे जे आकारावर प्लीट्स टाकत शिवून घ्यायची आहे. आणि वरची बाजू शिवून घेत दुसरी जी लेसची बाजू आहे ती उचलून अशा प्रकारे प्लीट्स पूर्ण टाकून ती आपल्याला आपल्या पायाच्या अस्तरला अर्धा इंच अस्तर बाजूला सोडून अशा प्रकारे अटॅच करून घ्यायचा आहे. हा आपला एक पाय तयार झाला. इथे आता पहिले मी तुम्हाला जे आकारामध्ये वरच्या बाजूला प्लीट्स टाकत आपण एका पायाचा भाग आपला अटॅच करून घेत आहोत. हा अटॅच झाल्यानंतर ही जी वरची बाजू आहे ती सुद्धा आपल्याला सरळ स्टिच करत शिवून घ्यायची आहे. आणि अर्धा इंच आपल्याला अस्तरचा भाग सोडून घ्यायचा आहे. आणि
या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे प्लीट्स टाकत पूर्ण प्लीट्स घेऊन घ्यायचे आहे। अशा प्रकारे आपण प्लीट्स टाकू आणि लेसचा भाग वरती येईल अशा प्रकारे आपल्याला शिवून घ्यायचं आहे। हे शिवताना आपल्या दोन्ही पाय शिवताना सेम मेथड वापरायची आहे। फक्त समोरचा जो पाय असतो त्याच्या ज्या या प्लीट्स आहेत थोड्या समोर असतात, म्हणजे दुसऱ्या पायाच्या बाजूला समोर आलेल्या असतात आणि मागचा जो असतो बरोबर जे आकारावर अटॅच असते। तर हा तुम्हाला पलटवून मी दाखवेल कशा प्रकारे आहे। हे बघा, हा आपण त्या जे आकारापेक्षा 3 इंच समोर सरकवून घेतलेले आहे प्लीट्स आणि मागच्या बाजूच्या ज्या आहे बरोबर जे आकारापर्यंत आपल्याला प्लीट्स संपवून घ्यायचे आहे। आता आपल्याला एका जे आकाराला म्हणजे मागच्या बाजूच्या जे आकारावर अशा प्रकारे वरच्या बाजूनी प्लीट्स टाकत आपल्याला आपला पदर हा शिवून घ्यायचा आहे। मागच्या बाजूच्या जे आकारावर आपल्याला हा प्लीट्स टाकत आपला पदर शिवून घ्यायचा आहे। यामध्ये अटॅच करताना आपल्याला मागचा उचवटा कोणता आहे आणि समोरचा उचवटा कोणता आहे याकडे लक्ष द्यायचं आहे। समोरचा उचवटा हा 3 इंच समोर प्लीट्स गेलेले असणार आणि मागचा बरोबर जे आकारावर च्या लेवलवर असणार। हे शिवताना तुम्हाला लक्षातच येणार। आता आपल्याला सर्व जे आकार स्टिच करून घ्यायचे आहे। आता हा जे आकार मी या दुसऱ्या जे आकारावर अटॅच करेल हा समोरच्या उचवट्याचा जे आकार आहे त्यामुळे अस्तरचा भाग हा आपल्याला जास्त दिसून येत आहे। त्यानंतर तशाच प्रकारे मागचा जे आकार सुद्धा आपल्याला जोडून घ्यायचा आहे। हा मागचा जे आकार सुद्धा आपण अशा प्रकारे जोडून घेऊ। दोन्हीही जे आकार आपल्याला जोडून घ्यायचे, दोन्हीही जे आकार आता आपण हे जोडून घेतलेले आहे आपण बघू शकतो। आता आपल्याला खालचे पाय जोडून घ्यायचे आहे, त्यासाठी आपल्याला पूर्ण टर्न करून घ्यायचं आहे आणि पाय दोन्ही जोडून घ्यायचे आहे। आता त्यानंतर हा समोरचा उचवटा तुम्हाला लक्षात येत आहे की जे आकारापासून 3 इंच समोर जाते आहे। बघा, हा समोरचा जे उचवटा आणि हा मागचा बिलकुल आपल्याला जे आकारावर अटॅच करायचा आहे। जो मागचा उचवटा आहे बिलकुल जे आकारावर आला पाहिजे आणि समोरचा उचवटा हा 3 इंच समोर असणार। अशा प्रकारे आपल्याला हे अटॅच करून घ्यायचं आहे। आता शेवटी हे दोन्ही लेग्स आपल्याला शिवून घ्यायचे आहे। अशा प्रकारे हे दोन्ही पाय आपल्याला शिवून घ्यायचे आहे। हे दोन्ही पाय शिवून झाल्यानंतर हा अस्तरचा भाग आपल्याला दिसायला नको, त्यामुळे आपण अशा प्रकारे ही लेस अस्तरवर ठेवून व्यवस्थितपणे आपल्याला हा त्याच्या खालचा एक पल्ला घेऊन लेसच्या खालचा पल्ला घेऊन आपल्याला तो स्टिच करून घ्यायचा आहे। बघा, मी तो लेसच्या खालचा पल्ला घेऊन पूर्ण अस्तरच्या वरती तो शिवून घेत आहे की ज्यामुळे खालचा अस्तरचा भाग हा बाहेर दिसायला नको। अशाच प्रकारे आपल्याला आता पायाच्या बाजूनी सुद्धा आतला भाग दिसायला नको, त्यामुळे आपल्याला अशाच प्रकारे शिलाई मारून घ्यायची आहे। आता हा खाली पायाचा भाग आहे तो सुद्धा आपल्याला अशा प्रकारे पकडून आतमधला एक पल्ला पकडून खाली पायापर्यंत बॉटमला आपल्याला जेवढी बॉटम सोडायची आहे तेवढी सोडून तिथपर्यंत आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। पकडणार आणि सरळ सरळ मारत मारत शिलाई आपल्याला करून घ्यायची आहे आणि खाली आपल्याला बॉटम जेवढा ठेवायचा आहे तेवढा आपण ठेवून घेऊ। अशा प्रकारे मी दोन्ही पायांना शिलाई मारून घेईल। पूर्ण दोन्ही पाय रेडी झालेले आहे। आता आपलं फायनल काम आहे की बेल्ट अटॅच करणं। त्यासाठी मी आधी साईड शिवून घेणार, त्यानंतर बेल्ट आपल्याला आतमधल्या बाजूला आधी अटॅच करायचा आहे। मी आतमधल्या बाजूला बेल्ट ठेवून स्टिच करून घेणार आणि त्यानंतर तो बेल्ट आपल्याला अशा प्रकारे टर्न करून परत प्रेस शिलाई करून घ्यायची। या प्रकारे प्रेस शिलाई करून घ्यायची। हा वेल्वेटचा कापड असल्यामुळे
खूप जाड होतो, त्यामुळे शिलाई करायला त्रास होते. त्यावेळेस आपल्याला हात शिलाईचा सुद्धा उपयोग करावा लागतो. अशा प्रकारे माझ्या या पेशवाई नऊवारीचा लूक आलेला आहे. अतिशय सुंदर दिसायला आणि सिंपल शिवायला.